आणखी एक महत्त्वाची बातमी तर धसांच्या बोगस बिलांच्या आरोपावर डीपीडीसी बैठकीमध्ये चर्चा झाली पाहिजे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं। हार्वेस्टर आणि पीक विमा घोटाळ्यावर सुद्धा या बैठकीत चर्चा झाली पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे। दमानियांच्या कागदपत्रांवर सुद्धा सीएम काय निर्णय घेतात याची प्रतीक्षा असल्याचं सुप्रिया सुळे यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या। हार्वेस्टर आणि पीक विमाचा घोटाळा झाला याची कबुली आत्ताचे जे शेती मंत्री आहेत श्री कोकाटे यांनी ते कबूलही केलेलं आहे की हो हार्वेस्टरचा घोटाळा आधीच्या शेती मंत्र्यांकडून झालेला मंत्रालयाकडून झालेला आहे। तर हार्वेस्टर घोटाळा आणि पीक विमा घोटाळा या दोन्हीची बीडमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्हा आणि राज्यात आणि कुठे कुठे झाला असेल या दोन्हीची माहिती महाराष्ट्र सरकारकडे आहे, ती पाठवलेली आहे। याचा पुढे काय झालं याचं उत्तर सरकारला दिलं पाहिजे। सुरेश धसांनी काल आणखीन काल त्यांनी बोगस हे बघा इथे लिहिलेलं आहे, हे वर्तमानपत्रच आहे। नॉट अ सिंगल वर्क डन इन परली येट 73 कोर्स बोगस बिल, ही आजचा वर्तमानपत्रातली बातमी आहे आजच्या। तर मला असं वाटतं की हे जे विषय आहेत मी पुन्हा रिपीट करते म्हणजे एखादा राहायला नको। हार्वेस्टर आणि पीक विम्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप हे दोन आरोप आहेत, हार्वेस्टरचे आणि भ्रष्टाचाराचे, आणि त्याचं कन्फर्मेशन हे मी विरोधात आहे म्हणून माझ्यावर बिलकुल विश्वास ठेवू नका। पण ह्याच सरकारमधले जे मंत्री आहेत शेती त्यांनी कन्फर्म केलंय याची चर्चा मला असं वाटतं आजच्या बीडच्या डीपीडीसी झाली पाहिजे। ऑफ प्रॉफिटचा जो आरोप आणि कागदपत्र ही अंजली दमानिया ताईंनी